नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची झणझणीत अशी रस्सा भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी। यासाठी एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, साधारण अर्धा ग्लास पाणी आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण मोड आलेले मुग घालणार आहोत आणि याला 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत। याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे, फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊ आणि याला छान अशी वाफ काढू। यानंतर आपण फोडणीची तयारी करू। यासाठी एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे। तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान फुटू द्यायची आहे। मोहरी फुटल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत। यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा छान तळून घ्यायचा आहे। कांदा तळतो तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेणार आहोत आणि हा ठेचलेला लसूण, जिरे पावडर घालून आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये आपण धने पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि घरचं काळं तिखट, थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर एवढे मसाले घालून छान त्याला परतवून घ्यायचं आहे। आणि यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले। आपले मसाले आणि टोमॅटो छान शिजावा म्हणून यामध्ये आपण शिजलेल्या मुगातील गरम पाणी एक पळीभर घातलेलं आहे, ज्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला सुंदर असा रंग आलेला आहे आणि मसाले छान शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण शिजवलेली पूर्ण मूग घातलेले आहेत। यामध्ये शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घातलेला आहे आणि याला छान उकळू द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण भाकरीची तयारी करू। यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घालत या पिठाचा घट्ट गोळा करून भाकरी करून घेणार आहे। आमच्या इथे भाकरी भाजीसोबत कुस्करून खायला आवडते। आमच्या इकडे कुस्करूनला चुरून असा शब्द वापरतात आणि आमच्या इकडे भाज्या थोड्याशा तिखटच असतात, आमच्या इकडे म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये, त्यामुळे तिखट जरा जास्तीचंच असतं। तर तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। आपली भाकरी तयार झालेली आहे। आता आपण हिला खरपूस अशी भाजून घेऊ। यानंतर आता आपण भाजी सर्व करून घेऊ। इथे तुम्ही म्हणाल भाजी खूपच पातळ दिसते, तर आपल्याला ही भाजी भाकरीसोबत कुस्करून खायची आहे, यामुळे ही थोडीशी पातळ ठेवलेली आहे। तुम्हाला हवं ते प्रमाण तुम्ही पाण्याचं ठरवू शकता। अशा पद्धतीने पौष्टिक अशी आपली मोड आलेल्या मुगाची भाजी आणि थंडीसाठी पौष्टिक अशी गरमागरम बाजरीची भाकरी, हा मेनू तुम्ही सकाळच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता। आमच्या घरी मोड आलेले कडधान्यांची भाजी सर्वांना खूपच आवडते। तर तुम्ही बघू शकता आपली झणझणीत अशी मोड आलेल्या मुगाची भाजी आणि भाकरी किती सुंदर दिसते आहे ते। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।